मराठा आंदोलकांकडून तरी देखील तशी परवानगी दिली जाणार का हा सवाल आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। दरम्यान आणखी एक मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिल्याची माहिती समोर येते। 6 वाजता मुदत संपलेली होती, परवानगी संपली होती, मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ दिल्याची माहिती आहे। आता ही मुदत नेमकी कधीपर्यंत दिली हाही एक सगळ्यात मोठा सवाल आहे। तर मनोज जरांगे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून परतणार नाही, आमरण उपोषण करणार असा निर्धार त्यांनी केलेला होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल, एकूणच मनोज जरांगेंना परवानगी मिळाल्याचं दिसतंय, किती दिवसांची परवानगी आहे, काय अपडेट्स याविषयीचे? परवानगी जी आहे ती उद्यापर्यंतची दिली गेलेली आहे, कारण तसा अर्ज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आणि त्यानुसार त्यांना उद्यापर्यंत आझाद मैदानामध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। याचबरोबर ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या देखील त्यांना कळवण्यात आलेल्या आहे। मात्र त्या अटी शर्तीबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। मुळात ज्या पद्धतीने आपण जरा संपूर्ण आझाद मैदान परिसर पाहिला किंवा मुंबई महानगरपालिका असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल संपूर्ण परिसर असेल, या परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आहेत, त्यांच्या गाड्या आहेत। या गाड्या इथून निघतील का, आंदोलक इथे थांबतील का? आणि जर मनोज जरांगे पाटील यांना उद्याकरता परवानगी दिलेली आहे तर त्यांना आतमध्ये देखील थांबण्याची परवानगी दिली आहे, पण त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते असतील का सगळेच कार्यकर्त्यांना इथे थांबून दिलं जाईल यावर मात्र पोलिसांनी स्पष्टता दिलेली नाहीये। मात्र उद्याच्या आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि त्या सर्वानुसार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते उद्या देखील सुरू राहील। पण परवानगी दिली आहे का याबाबत जो पोलिसांचं म्हणणं आहे ते आपण स्पष्टपणे सांगूया की त्यांनी उद्याकरता परवानगी मागितलेली आहे, त्यामुळे उद्यानंतर परवासाठी त्यांना परवानगी दिली जाणार आहे की नाही, ते अर्ज करतील की नाही याबाबत जेव्हा पुढे बरोबर आहे अजित, पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल। दरम्यान श्रीकृष्ण आवटी हे थेट आझाद मैदानातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। कृष्णा, काय सांगाल, परवानगी मिळालेली आहे 1 दिवसाची, आता आंदोलकांच्या काय भावना समोर येत आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ती आझाद मैदानाला परमिशन जी आहे ती मुदत वाढून जी आहे ती मागणी केली होती आणि आता जी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या संपूर्ण परिसरात, आझाद मैदान या परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत आपल्या उपस्थित आहे। अगदी आता जे